अनस से दस्तक को दावत देती हूँ कि वो आए और अपनी तकरीर पेश करे, जिनकी तकरीर का उन्वान है पवित्र कुरान। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। माझ्या आजच्या भाषणाचा विषय आहे पवित्र कुराण। पवित्र कुराण इस्लामी जीवन व संस्कृतीचा आधार आहे, प्रमुख आश्रय हा अल्लाहचा आखरेचा निर्णय ग्रंथ आहे। पूर्वीच्या ईश्वरदूतांनी मानवतेला दिलेल्या उपदेशांचे रक्षण करतो। पवित्र कुराण एक मार्गदर्शक ग्रंथ आहे, हा मानवाचा अंतरिक व बाह्य उपस्थिती पूर्णतः संबोधित करतो। मनुष्याला मार्गदर्शन करणे हाच त्याचा विषय आहे। मनुष्याची आज स्थिती प्रवृत्ती यांचे व्यक्तिगत सामाजिक जीवन भूमिका यांचे परिवर्तन करतो। पवित्र कुराण एक आदर्शक ग्रंथ आहे, हा मानवाचा अंतरिक व बाह्य स्थितीला पूर्णतः संबोधित करतो। मनुष्याला मार्गदर्शन करणे हाच त्याचा विषय आहे। पवित्र कुराण एखाद्या पाठाचा लेख नाही, या कार्य करण्याचे प्रेम देतात जसे की यांचे भूमिके संबोधित करतो। पवित्र कुराण एखाद्या पाठाचा लेख नाही, हा नैतिक सामाजिक जीवन भूमिका यांचे संबोधित करतो। आपल्या इस्लामिक स्त्रियांनी सर्व इस्लामिक भूमिके यांचे संबोधित करतो। पवित्र कुराण सर्व इस्लामिक जीवन भूमिका संबोधित करतो। आम्ही